दर राहत. तर नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार आहे। गेल्या अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्याप न मिळाल्यानं बहिष्कार टाकणार असल्याचं माहिती मिळते। नागपूर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी ही माहिती दिली। बहिष्कार घातला जायचं मागचं कारण आहे की मागच्या 2 वर्षीचे हिवाळी अधिवेशनाचे पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला मिळालेले नाही आहेत आणि आम्ही पेमेंट मिळण्याकरिता पूर्ण वर्षभर आम्ही प्रयत्न केलेला आहे, धरणे आंदोलन दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला सेक्रेटरीपासून सीएम पर्यंत त्यांनी सांगितलं होतं की बा काही ना काही आम्ही तुम्हाला लहान कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ, परंतु लहान कॉन्ट्रॅक्टरला जे मेंटेनन्सचे कामं करतात त्यांना एकही रुपया मे पासून मिळालेले नाही आहे आणि दिवाळी आमची पूर्ण अशीच कोरी गेलेली आहे। त्याच्यामुळे हे जे या वर्षीचे अधिवेशनाचे कामं आहेत हे कॉन्ट्रॅक्टर ज्या कोणी घेतलेही असतील तरी आम्ही त्यांनाही सांगू की बा या वर्षी आपण कॉन्ट्रॅक्ट जे कामं आहेत त्याच्यावर आपण बहिष्कार घालणार आहोत।